गुड मॉर्निंग मंडळी, हॅपी संडे. आज संडेचा दिवस आहे, भरपूर कामं असतात आणि नाश्ताही बनवायचा असतो. घरी सगळे आहे आणि नाश्ता व्हायला पाहिजे लवकरात लवकर तयार. याकरता आज मी बनवणार आहे बघा ऑमलेट पोळी रोल. तर ऑमलेट पोळी रोल करण्याकरता आधी आपण ऑमलेटची तयारी करून घेतलेली आहे. मी घेतलेला एक टमाटर, त्यात कांदा, सांबार आणि मिरची टाकून घेतलेली आहे. आणि मिरची टाकली आहे म्हणून थोडंसंच तिखट टाकलेलं आहे मी, त्यामध्ये चव यायला पाहिजे म्हणून. आणि त्यात टाकून घेणार आहे आता थोडी हळद आणि चवीपुरतं टाकून घेणार आहे मीठ. तर आपल्याला 2 अंड्याचं ऑमलेट बनवायचं आहे. इथे एक रोल बनवण्याकरिता 2 अंड्याचं ऑमलेट बनवत आहे मी. तर या पद्धतीने दोन्ही अंडे मी त्यामध्ये फोडून टाकलेले आहे आणि यात टाकणार आहे मी थोडं पाणी. तर पाणी कशासाठी, तर आपण जे मीठ टाकलेलं आहे तर ते गळे लागायला नाही पाहिजे, पूर्ण विरघळायला पाहिजे आणि आपलं ऑमलेट असं सॉफ्ट बनेल. त्याकरिता आपण ऑमलेट बनवून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने मी मिक्स करत आहे चम्मचनी. तुम्हाला जर आमचा आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा आता मी एक पोळी बनवायला घेतलेली आहे. पोळी बनवून त्याला आता छान दोन्ही इकडनं छान शिजवून घेणार आहे. हे बघा भाजले आपली पोळी. आणि आता बनवणार आहे आपण ऑमलेट. तर जे आपण ऑमलेटचं मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण आता आपण तव्यावर टाकून घ्यायचं आहे. तर कसं आहे, मुलांना आवडलंही पाहिजे आणि संडेला एवढे कामं असतात की नाश्ता भराभर झाला पाहिजे आणि आपले कामं पण झाले पाहिजे, म्हणून आपण जो नाश्ता लवकरात लवकर बनेल तो नाश्ता बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा नाश्ता कसा 2 मिनिटामध्येच तयार होतो आणि खायलाही पौष्टिक आहे. पोळी असते, ऑमलेट आहे, तर खायलाही पौष्टिक आहे आणि पोटभर जेवण केल्यासारखं वाटते, लवकर भूक लागत नाही. तर म्हणून आम्ही आज हा बेत बनवलेला आहे. तर बघा या पद्धतीने बनवत आहे मी ऑमलेट. ज्या आकाराची मी केली होती पोळी त्याच आकाराचं बनवलेलं आहे ऑमलेट. आता त्यावर टाकलेला आहे मी थोडा सांबार आणि टाकणार आहे चाट मसाला आणि साईडने थोडंसं तेल टाकून त्याला ऑमलेटला पलटवून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने मी ऑमलेट पलटवून घेत आहे. दोन्ही साईडला आपल्याला ऑमलेट शिजवून घ्यायचं आहे आणि जर सॉफ्ट तयार झालेला आहे आपला ऑमलेट. आता मी सोबतच पोळी पण टाकणार आहे आणि पोळीवर ऑमलेट टाकणार आहे बघा या पद्धतीने. सॉरी, माझी पोळी थोडी साईडला चालली गेलेली आहे, तिला आता मी मधात घेऊन येईल आणि थोडा ऑमलेट सरकवून घेईल बघा या पद्धतीने. हां, आता जमलेलं आहे. तर कसं असते, कोणाला तेलाची पोळी आवडते, कोणाला बिना तेलाची पोळी आवडते. तर मी बघा हे तव्यावर जे तेल वाचलेलं आहे ते मी लपेटून घेणार आहे त्या पोळीला आणि असं बघा तेल लावून घेतलेलं आहे ना. आता ह्या रोलला आपण गुंडाळून घ्यायचं. तर एक बनवलेला आहे मी रोल बिना तेलाचा, हा बघा, आणि एक बनवलेला आहे मी तेलाचा.